वेलकम बॅक टू आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलं आहे खंडोबाच्या मंदिरावर. तर आपली 1 महिन्याची पाली आहे. तर मंदिरावर आपण दिवाबत्ती करायला चाललेलं आहे. तर बघू आपण पुढे काय काय होत आहे. मी आणि दादू चाललेलो आहे. गाईज आता आम्ही चाललेलो आहे, बघू. तर आता आपण जाऊया खंडोबाच्या मंदिरावर. तेव्हा इथून असा रस्ता आहे आपला, बघा. दादू पण चालले आहे. सर हो, आपला घर जात आहे. हां, तर चला. आणि यांचं इकडं आमंत्रण द्यायचं चाललं आहे. यांची उद्या ना गटवणी गृहप्रवेश. काही नाही, कावल. हां, चला. पहिले आपल्या पायऱ्या आहेत, तेव्हा लाईट लागली. आवाज भाऊ. हां, तरी बघा हे भाऊ आहेत. हां, तरी आपले मेस्त्री भाऊ आहेत. आणि तुम्ही बघत राहा. पायऱ्या आपल्या पहिल्या याच्या मंदिराच्या पायऱ्या आहेत. मित्रांनो, माझ्या मागचा व्ह्यू बघा, हे बघा कसं दिसतंय. हे आमचं शेलवली गाव आहे आणि आपलं मंदिर आहे इकडं. थोडी कॅमेरा क्वालिटी चांगली नाही माझ्या फोनची, पण तुम्ही समजून घ्या. आणि हे बघा दादू पण आहे आमच्या जोडीला. तर इथून आपण वरती चढू, मग भेटतो तुम्हाला वरती, बोलतो कसं काय होतं दाखवतो. तर आपली 1 महिन्याची पाली आली ना आता, तर ते सकाळी पूजा करायची आणि संध्याकाळी मग हे करायचं, दिवा लावायला यायचा. तर ते दाखवतो मला. सकाळी मी आलो त्याचा ब्लॉग नाही बनवला, फोन नव्हता आणला ना मी, म्हणून. बघा तिथं आपले देव आहेत. हे पण देव आहेत, म्हणजे जे नवस करतात ना, तर त्यांचे खोड्या वेड्यांचं आहे. बघा आणि इथून येऊ बघा, खूप उंचावर असा डोंगर आहे आमचा. कावळ्यांचं चिंचवट पण खूप असं, कावळ्या चिमण्या सगळा इथे. बघा येऊ, माझ्या फोन मध्ये चांगला नाही दिसत. आलेलं आपण मंदिरावर. गाई हे आपले पुरातन काळातले देव आहेत. हे बघा, आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बघा इथलं व्ह्यू बघा जरा. इकडं आपलं शेरवली गाव आहे, इकडं कर्मा आहे आणि इकडं बादसा डॅम आहे आपला. इथं लाईटी दिसतात ना, हा वाला कर्मा आहे आणि हा इकडं समृद्धी आहे. इकडं पोरांच्या आपल्या मॅची चालू आहेत आणि तिथं आपलं दुकान पण टाकलेलं आहे. इथं आपली शाळा आहे. आणि तुम्हाला जर काही यायचं असेल आपल्या मंदिरावर, तर हा शापूरवरून रोड येतो हा. आणि इथून आले ना तुम्ही तर डायरेक्ट इथून वाडीमध्ये या. वाडीमधून
हा पायऱ्यांचा रस्ता आहे इकडे चालते. तिकडून आले की तिकडे असं वरती या. मी माझ्या कॅमेरामध्ये दाखवू शकत नाही कारण तर कॅमेरा माझा गेलेला आहे आणि मायक्रोफोन आहे ना फोनचा, त्याच्यामध्ये आवाज पण नाही तर. आणि इकडे धसं आहे आपली. चला आपण दर्शन घेऊ, दिवाबत्ती करू थोडी. आणि या देवळाची खूप पुरातन म्हणजे अशी माहिती आहे तर ती तुम्हाला कधीतरी सांगेल. इथून पहिला इंटरेस्ट पाया पडून घेऊ आपण पहिले. आलो आहे का आपण मंदिरामध्ये. पहिले लाईट लावून घेऊ. लाईट लावू पण. वाव कसं वाटतंय आपलं म्हणताय गाईच. हा जो पण तर आपले खंडोबा महाराज म्हणजे खंडोबा देव आणि इथे गणपती बाप्पा आणि इथे मालसा माता, इथे बानाई माता, इथे अन्नपूर्णा माता आणि इथे योगिनी माता आहे आणि इथे आपल्या शंकराची पिंडी आहे. हे बघा. आणि इथे आपला कासो हा देव आहे आणि आपले नंदी महाराज. बाकी इथं व्ह्यू बघा काही. हा व्ह्यू कुठं असा म्हणजे आपल्या गावात भेटतो जरा बघायला. खूप चांगला व्ह्यू येतो. कॅमेऱ्याने नाही दाखवू शकत, डोळ्याने बरोबर बघू शकतो आपण. तर इकडे मंदिराचा परिसर आहे हा. तो आपण इकडच्या लाईटी लावून घेऊ. लाईट लावलेले आहेत तुम्हाला. कसं आहे आपला मंदिर शेरवली गावाचा. चला पहिले आपण दिवाबत्ती करून घेऊ. असं आपलं मंदिर आहे. आता मी दिवा म्हणजे अगरबत्ती लावतो. दिवा तर लावलेलं असतो आणि काय सांगायचे
पेपरमध्ये बसवायचे नाही व्हिडिओ करत नाही काय रे पेपरमध्ये बसवायचे तुला. तर गाईस दादूनी काय सांगितलं माहिती का नंदी महाराजांच्या गाण्यात म्हणजे तर तो बोलतो मी पास होते असं सांगितलं त्यांनी. आणि तू पास होशील वाव तुझा काही नापास पासचा काही असं प्रश्न येत नाही. बघा किती पाखरं आल्यात म्हणजे हे आहे ना जास्त झाडं आहेत ना त्याच्यामुळं. बाकी इकडं तर चला आता भेटूया आपण खालती. तर आज मॅच आहेत ना तर तिथं आम्ही 3 दिवस झालं दुकान लावतो म्हणजे कालचा आणि आजचा दिवस 2 दिवस झालं. आजचा 3रा दिवस आहे. तर पहिल्या दिवशी आम्ही वडापाव लावलेला तर आणि दुसऱ्या दिवशी अंडापाव आणि आज पण अंडापाव लावणार आहे. तर बघू काय होतं. चला भेटूया पुढं. तर गाईज आता आपण केलेलं आहे मंदिरला म्हणजे कळी लावलेली आहे आणि उद्या सकाळी येऊन आपण पूजा करू. तर इथे खूप पाखरं पण आलेली आहेत. बाकी भेटू आपण खालती पटकन. चला बाय. तर गाईज आता मी आलेले खालती आणि तुम्हाला पाण्याची टाकी वगैरे दाखवतो किंवा पाण्याची टाकी. बाकी चल रे.